रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मां। प्रभू रामचंद्र मारुतीराया आमच्या सांगलीचे, ज्यांचा पहिल्या दिवशी मी उल्लेख केला ते दासराम महाराज, आमचे डेरवणचे श्री सद्गुरू सहजानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज, सगळ्यांना वंदन करतो. कारण हे बळ लागतं बोलायला. आणि तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक राम राम. काल आपण गंमतशीर सुरुवात केली रामरामची, की रामरामचं एक भांडण, पण तो आवाजामुळे बऱ्याच जणांना ऐकायला मिळालं नाही. की पती पत्नीने एकमेकांच्या ठरवलं की आपल्यात वाद चालू झाला तर राम म्हणायचं, म्हणजे वाद वाढणार नाही. आणि मग पतिदेव भांडण सुरू झाल्यावर राम म्हणले, बायको त्याहून जोरात राम म्हणून त्यांच्या अंगावर ओरडली. पतिदेव त्याहून किंचाळले आणि रामरामचं भांडण चालू झालं. असा विपर्यास न करता काही उत्तम गोष्टी आपण केल्या पाहिजे. काल आपण कथानकाच्या ओघत बघत असताना आपण असं बघितलं की ब्रह्मदेवानी काही आशीर्वाद दिले, ते त्यात वाल्मिकींना सांगितलं की तुम्ही लयला लागा, तुम्हाला अनेक गोष्टी आठवत जा. आता हे जमतं कसं, याचं उदाहरण देताना मी सांगितलं की लोकच येऊन सांगायला लागतात. फार चांगली घटना घडली काल. हा विषय ऐकल्यानंतर भोपाळचे आपले एक श्रोते, 85 वर्ष वय, भाऊ काका निघते म्हणून, त्यांनी मला एक गोष्ट लगेच पाठवून दिली की रामबाई म्हणून एक होत्या. आपल्याला रामापासून रामाकडे जायचंय ना, त्यामुळे आज आपण इतिहासातल्या रामाबरोबर पुढे जात असताना कुठं जायचंय नेमकं हे जाणून घेण्याकरता हे उदाहरण तेवढं ऐकायचं आणि आपण पुढे चालायला लागायचं. तर रामबाई म्हणून एक होत्या म्हणले, त्यांनी त्यांच्या आयुष्यात ऐकलेली आठवण आहे जुन्या काळची, आणि त्या कशालाही उत्तर राम म्हणूनच द्यायच्या. बोलताना कशालाही रामच म्हणायच्या, रामच म्हणायच्या. पुढं काहीतरी एका व्यवहारात त्यांचा अंगठा कागदावर घेण्यात आला तर त्यावेळेला राम अक्षर उमटली असं सांगतात. आता यातला पराकर्ष जो आहे तो आपण लक्षात घ्यायचा. हे शक्य आहे का नाही इकडे बघायचं नाही, तर रामनाम एवढा अंगात भिनलं पाहिजे. म्हणजे जनाबाईच्या शेणीतनं विठ्ठल 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 ऐकू येत होतं आणि चोखोबांच्या अस्थीतनं विठ्ठल विठ्ठल ऐकू येत होतं असं सांगतात. गोंदवलेकर महाराजांच्या सुद्धा अंगाला नुसता कान लावला कुठेही तरी राम 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 ऐकू यायचं. तर या अवस्थेपर्यंत राममय होण्याकरता ही जर व्याख्यान मला आपली सुरुवात शुभारंभ करणारी ठरली तर मला खूप आनंद होईल. आपल्या बाबतीत तसंच व्हावं अशी प्रार्थना करून मी सुरुवात करतो. कालपर्यंत आपण आलो तो की सरयू तीरावरची अयोध्या आपण बघितली ती, आणि त्या अयोध्येचा विस्तार पण त्यात दिलेला आहे की 12 योजना गुणिले 3 योजना असा विस्तार आहे. 12 योजना लांब आहे नगरी, 3 योजना रुंद आहे. आता एक योजन हे जुन्या काळचं एकक आहे, म्हणजे त्याला शिवकाळात कोस म्हणायचे. मग एक योजन बरोबर 4 कोस असं ते युनिट आहे. आणि नंतर मैलांच्या भाषेत बोलायला लागले तर 4 कोस म्हणजे 12 मैल होतात. म्हणजे 3 मैलाचा 1 कोस अशा रीतीनं, म्हणजे 1 योजन म्हणजे 12 मैल होतं. आणि म्हणजे याच्यापेक्षा जास्त किलोमीटर, म्हणजे 100 योजनाचा समुद्र किती असेल याच्यावर तुम्ही विचार करायला लागा. पण आपण दशरथाबरोबर पुढे जाऊया. राजा दशरथ हा इक्ष्वाकू वंशातला आहे आणि मनूपासून चालत आलेला हा वंश, त्याची धुरा आता दशरथ राजाकडे आहे. आणि दशरथ राजा हा युद्धात अतिशय प्रवीण आहे. म्हणजे धर्मात्मा तर तो आहेतच, पण अतिरथी आहे. अतिरथी म्हणजे काय, तर 10 सहस्र महारथींची युद्ध करू शकणारा त्याला अतिरथी म्हणतात. आणि म्हणूनच पुढे आपल्याला एक उल्लेख ऐकायला मिळेल, येणारच आहे ओघात, की इंद्राच्या मदतीला सुद्धा तो गेलेला होता. आणि त्याची राजव्यवस्था कशी होती ती सध्याच्या राजव्यवस्थेच्या दृष्टीने ऐकण्यासारखी आहे. काल आपण वाणीला विराम देताना अष्टप्रधान मंत्रिमंडळाचा उल्लेख केला तर शिवाजी महाराजांनी रामापासून घेतलं म्हणून. तर ते नेमकं मंत्रिमंडळ कसं होतं आणि त्याची उतरती भांजणी, चढती भांजणी खालून वर, उतरती भांजणी वरून खाली कशी होती, हा नेमका विषय आज आपण बघत सुरुवात करूया. की सर्वश्रेष्ठ स्थान, पूर्वी धर्माचं राज्य होतं, आता निधर्मी राज्य आहे. तर सर्वश्रेष्ठ स्थान धर्माचं असायचं, की माणसानं धर्मानं वागलं पाहिजे. तर सर्वश्रेष्ठ स्थान धर्माचं, त्याच्यानंतर खाली मंत्री असायचे. मंत्री या शब्दाचा अर्थच मंत्रणा करतो तो, ज्याला नंतर मुसलमानी राजवटीत सलाह मशवरा म्हणायला लागले.
आणि तो शब्द सल्ला देणारा असा आपल्याकडे रूढ झाला. तर सल्ला देणं म्हणजे मंत्रणा करणं, मंत्रणा देणं. तर ते मंत्री असायचे आणि या मंत्रिमंडळात 8 ऋषी असायचे. म्हणजे हे पोक्तपणे तुम्हाला मंत्रणा करणारे असायचे आणि हे कशाच्या आधारे मंत्रणा करायचे तर धर्माच्या आधारे. आणि मग राजाचा नंबर लागायचा, 3रा क्रमांक राजाचा. ते राजानं एखादा निर्णय घ्यायचा ठरवला की पहिल्यांदा या ऋषी मंडळाला विचारायचं, ऋषी मंडळाने धर्माच्या आधारे राजाला आधार काढून द्यायचा आणि मग राजानं ते काम करण्याकरता त्याच्या खाली अष्टप्रधान असायचे, ते अमात्य असायचे सगळे. त्या अमात्यांकडे ते काम सोपवायचं आणि मग त्यांनी ते प्रजेकडे काम करून घ्यायचं. अशा रीतीची राज्य यंत्रणा ही दशरथाची आहे किंवा रामायणकालीन पुरातन राज्य यंत्रणा अशी आहे. तर हे मंत्रणा करणारे ऋषी कोण होते बरं अयोध्येचे? तर त्यांची नावं सांगतो मुद्दाम. वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, कश्यप, गौतम, मार्कंडेय आणि कात्यायन अशी ऋषींची नावं त्यात दिलेली. हे 8 ऋषी होते आणि त्यांच्या खाली होता दशरथ राजा, त्यांच्या सल्ल्यानं, त्यांच्या मंत्रणेनं काम करणारा आणि त्याच्या खाली 8 अमात्य होते. त्यांची नावं सुद्धा छान आहेत बघा. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोप म्हणजे ज्याला कधी संताप येत नाही असा अकोप, धर्मपाल आणि सगळ्यात प्रसिद्ध जो झाला, जो अनेक ठिकाणी आपल्याला पुढे कथानकात येईल, तो सुमंत. हा अर्थशास्त्री होता बरं का सुमंत. तर हा सुमंत्र असे 8 हे प्रधान आहेत, हे अष्टप्रधान मंडळ. त्याच्यावर राजा, राजाच्या वर 8 ऋषी आणि ऋषींच्या वर धर्म. अशा रीतीनं अयोध्येची ही यंत्रणा आहे. आणि या दशरथ राजाला अनेक स्त्रिया आहेत, पण त्यातल्या 3 राण्या प्रसिद्ध आहेत, प्रमुख आहेत. त्यातली सगळ्यात थोरली कौसल्या, नंतर सुमित्रा, नंतर कैकेयी. काही जण वेगळा क्रम सांगतात की कौसल्या, कैकेयी आणि मग सुमित्रा. आता याच्यातले भेद कसे येतात ते पुढे आपण बघू. पण यात मुख्यतः आतल्या रामायणाकरता लोकांनी या 3 राण्यांना गुण प्रदान केलेले, की आपल्याकडे सर्व सृष्टी ही सत्व, रज आणि तम या 3 प्रकारात विभागली जाते. तर त्या राण्या वागल्यात कशा या दृष्टीनं लेखकांनी त्याच्यात विभाग केलेत बरं का. असे वाल्मिकी करत नाहीत, वाल्मिकी 3 राण्या आहेत म्हणून सांगतात. पण सत्वगुण संपन्न अशी कौसल्या राणी आहे. त्यानंतर सुमित्रा ही रजोगुणी आहे आणि तमोगुणाचं प्रतिनिधित्व कैकेयीकडे दिलेलं आहे. तर अशा या 3 राण्या आहेत सत्व, रज, तमगुणाच्या. आणि ही आपण आतलं रामायण नंतर बघणार आहोत. पण आता राम हा जनातला कसा होता हे बघत आपण पुढे जायचंय. म्हणून आपण पुढे जाता जाता एक फक्त नाथ महाराजांची ओळख बघूया की नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलंय नाथ महाराजांनी. आणि त्यांनी त्या भावार्थ रामायणात या 3 राण्यांचं वैशिष्ट्य फार छान सांगितलंय एका श्लोकात. त्या म्हणतात, ज्येष्ठ कौसल्या ते सद्विद्या. कौसल्या कशी आहे? ज्येष्ठ आहे आणि सद्विद्या आहे. सतविद्या म्हणजे सद्विद्या, सत्यविद्या तिच्यापाशी आहे. त्यानंतर सुमित्रा ते शुद्ध मेधा. मेधा ही ज्ञानातली वरची पायरी आहे बरं का, बुद्धीची. तर सुमित्रा ते शुद्ध मेधा आणि मग सद्विद्याला यमक साधताना ते म्हणतात कैकेयी ते अविद्या. आणि पुढचा चरण मात्र मी राखून ठेवतोय, तो वेळ आल्यानंतर सांगणार. श्लोकात 4 चरण असतात, मी फक्त तुम्हाला 3 सांगितले कारण 3 राण्यांची मी माहिती दिली तुम्हाला. ज्येष्ठ कौसल्या ते सद्विद्या, सुमित्रा ते शुद्ध मेधा, कैकेयी ते अविद्या. पुढचा चरण मुद्दाम राखून उत्सुकतेनं बघा, मी पुन्हा आठवण करून देईन तुम्हाला. तर या राण्या आहेत आणि दशरथाचा कारभार चालू आहे. आता दशरथाचं वय होत आलेलं आहे. जे काही विद्वान म्हणतात, त्यांनी संशोधन केलंय, ते म्हणतात तो 60ला आलेला आहे आणि एवढ्या वयापर्यंत पुत्र नाहीये त्याला, राज्याला वारस नाही. राजा आणि निपुत्रिक असणं ही काहीतरी एक जोडीच दिसते बघा पुरातन काळात, खूप दिसते. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्या विचित्र वीर्याला मुलं महाभारतात झाली नाहीये किंवा त्याहून पूर्वी सती सावित्री जी होती, वट सावित्रीचा आपण उत्सव करतो, तिच्या आई वडिलांना सुद्धा मूल होत नव्हतं आणि त्याकरता त्यांनी तपश्चर्या केली. तर राजा निपुत्रिक असणं हा त्याला काहीतरी शाप असतो. मी साधारण विचार करायचो की हा शाप का असेल बरं राजघराण्यातल्या पुरुषांना. तर त्याचं एक कारण मला रणजित देसाईंच्या स्वामी कादंबरीतला एक संवाद वाचताना असं लक्षात आलं
की सखाराम बापू बोकील आणि माधवराव पेशव्यांचा संवाद आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की माधवराव पेशव्यांना क्षयाचा आजार होता आणि सखाराम बापूंपेक्षा वयानं खूप लहान होते. सखाराम बापू हे पेशवाईतील 3.5 शहाण्यांपैकी एक. तर बापूंना माधवरावनी तुरुंगात ठेवलेलं होतं, नजरकैदेत ठेवलेलं होतं. आणि एका बाबतीत मंत्रणा करण्याकरता त्यांच्या असं लक्षात आलं की इथं फक्त सखाराम बापूच आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतात. म्हणून त्यांनी बापूंना पाचारण केलं. मग सखाराम बापू मुळातच माधवरावांवर जरा उखडलेले होते आणि मग येत असताना तिथं भारतीय बैठक होती, तिथं लोडाला टेकून माधवराव पेशवे बसलेले होते आणि सखाराम बापू येत असताना समोर आल्यानंतर अगदी ते काही वंदन वगैरे शिष्टाचाराचं झाल्यावर माधवरावनी त्यांना बसा म्हणून सांगितलं. बसा बा. मग त्यावेळेला काय खुर्चीवर बसायचा प्रघात नव्हता आणि खाली बसत असताना बापूंचे गुडघे दुखत होते आणि त्यामुळे सखाराम बापूंनी गुडघेदुखीनं हैराण होत गुडघ्यावर हात फिरवत आ करून वेदना प्रगट करत तिथं बैठक मारली. त्यावेळेला माधवराव सहज म्हणून गेले की बापू, केलेली पाप अशी अंगावर येत असतात. म्हणजे तुमचे जे गुडघे दुखतायत ना, हे तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे. सखाराम बापू हा काही साधा माणूस नाही, हा 3.5 शहाण्यांपैकी एक आहे. आणि त्यामुळं सखाराम बापूंनी माधवरावांच्या टोल्यावर प्रतिटोला मारला. ते माधवरावना म्हणले, श्रीमंत मान्य आमच्या कृत्याचं, दुष्कृत्याचं, पापाचं फळ म्हणजे आम्ही गुडघेदुखी भुगतो आहोत. पण श्रीमंत आपल्याला तर, आणि इथं म्हणून बापूंनी वाक्य सोडलं. आपल्याला तर म्हणजे आपल्याला तर क्षय आहे. जीवावरचं दुखणं आहे. गुडघे हे काही जीवावरचं दुखणं नव्हे. मग तुम्ही किती पाप केलीत असं बापूंना विचारायचंय. पण मर्यादेने तर विचारू शकत नाही. म्हणून त्यांच्या रोगाचंही नाव घेत नाहीत. ते म्हणतात श्रीमंत आपल्याला तर. माधवराव पेशवे सुद्धा हुशार होते, आपल्याला सर्वांना माहित आहे. त्यांनी त्याचं चटकन उत्तर दिलं. ते म्हणले, बापू आपण म्हणता ते बरोबर आहे. आपल्याला फक्त गुडघेदुखी आहे आणि मला क्षय आहे. जीवावरचं दुखणं आहे, तर मी किती पाप केली असं तुम्हाला म्हणायचंय ना? तर मी तुमच्यासारख्यांचा पोशिंदा असल्यामुळं तुमच्यासारख्या अनेकांची पाप एकत्र होऊन माझ्याकडे येतात आणि त्यामुळं मला क्षय आहे. यातला गंमतशीर भाग सोडू, पण राजाला पुत्र का नसतो याचा तर्कार्थ यातनं आपण असा काढू शकतो की राजा राज्य करत असताना अनंत चांगल्या गोष्टी धर्माधिष्ठित राजा करत असतो. पण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आवडतेच असं नाही. चोराला सज्जनपणा कधीही आवडत नसतो. त्यामुळे त्याचेही शाप लागत असतात. तर असे हे एकत्रित शाप काहीतरी राजाला बाधत असावेत आणि त्याला पुत्र मिळत नसावा असं काहीतरी असावं आणि याकरता पापक्षालन म्हणून अनेक प्रकारची अनुष्ठानं राजाला करायला लागतात. सावित्रीच्या वडिलांनी तपश्चर्या केलेली होती आणि तशा पद्धतीनं दशरथ राजाच्या मनात आलंय की आपण अश्वमेध यज्ञ करावा. आता यावरच गदी माडगुळकरांनी एक सुंदर गीत कौसल्याच्या ओठी टाकलेलं आहे. खरं म्हणजे वाल्मिकीनी कौसल्या किंवा अन्य राण्यांना पुत्र नसल्यामुळं काय वाटतं याच्यावर फारशी चर्चा केलेली. दशरथालाच पुत्राची इच्छा आहे इथपर्यंतच त्यांनी दाखवलंय. पण आपण गदिमांच्या त्या उपमा फार छान आहेत म्हणून 2 क्षण तिथं रमूया. की त्यात ते उगा का काळीज माझे उले पाहुनी वेलीवरची फुले. असं म्हणतो वेलीला उमललेली फुलं पाहून कौसल्याच्या मनात येतं की अरे वेलीला सुद्धा फुलं फुटतात तर मला मूल नाही आहे अजून. आणि ती म्हणते की कल्पतरूला फुल नसे का वसंत सरला तरी. म्हणजे वाढलेलं वय त्यातनं दाखवलं गेलंय की जीवनाचा वसंत ऋतू म्हणजे तारुण्य असतं. की हे तारुण्य आमचं सरून गेलंय तरी सुद्धा आम्हाला अजून मूल झालेलं नाही. आणि मग ते दुःख व्यक्त करताना गदी माडगुळकरांना महाराष्ट्र वाल्मिकी का म्हणतात हे नेमकं कळतं बघा. कौसल्याचं दुःख सांगताना ते सांगते की आम्ही केवळ वयानं वाढलोय म्हणून आम्हाला मूल नाही म्हणतात. तर आकाश तर किती जुनं आहे. खरं त्याच्यात सुद्धा नक्षत्र तारका जन्मतात. मग आम्ही काय घोडं मारले हो. आणि दगड तर निर्जीव असतो. खरं दगडातनं सुद्धा मूर्ती जन्मत असते. मग मला मूल का होत नाही. किती सुंदर प्रश्न मांडलेत बघा. तर जरी वाल्मिकीनी हे दिलं नसलं आणि गदी माडगुळकरांनी हे घातलं असलं तरी मूल नसल्याचं दुःख जसं राजाला आहे तसं राण्यांना सुद्धा आहे. हे अंतःपुर दोषी आहे. आणि राजा आणि प्रजा यांचं नातं तर रामायणात इतकं दृढ आहे की प्रजेला सुद्धा ती चिंता आहे की आपल्या राजाला मूल. आणि अशा वेळेला सर्व ऋषीमुनींसमोर दशरथ राजा इच्छा व्यक्त करतो की मला आता वारसासाठी
अश्वमेध यज्ञ करावा असं वाटतो. तर आपल्याला काय वाटतं? तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऋषीमुनींनी धर्माच्या आधारे मान्यता द्यायची. ऋषीमुनींना ही कल्पनाच आवडते, की चांगली गोष्ट करायला निघालाय राजा. साधू साधू म्हणतात की काही हरकत नाही. आपण अश्वमेध यज्ञ करायला अजिबातच म्हणजे चांगली गोष्ट बोलताय, आपण करूया. असं बोलल्यानंतर दशरथ राजा अंतःपुरात निघून जातो आणि ज्या सुमंत्र मंत्र्याचा आपण मगाशी उल्लेख केला प्रधानाचा, तो दशरथ राजा पाठोपाठ अंतःपुरात जातो. आणि अंतःपुरात गेल्यानंतर तो म्हणतो, महाराज आपण अश्वमेधाचा निर्णय जो घोषित केलाय ना, तो अतिशय चांगला आहे. त्यावरनं मला एक जुनी कथा आठवती. मी ती ऐकली आहे पूर्वी. मी ती तुम्हाला सांगतो. त्या दृष्टीनं आपण कार्यरत आहोत. मग सुमंत्राची मंत्रणा नेहमी त्याच्या नावासारखीच आहे. तो सुमंत्रच आहे. त्यामुळे दशरथ राजा म्हणतो, काय सांगणार आहे सांगा मला. त्यावेळेस सुमंत्र सांगतो, की सनत कुमार ऋषींना एक गोष्ट सांगत होते आणि ती गोष्ट मी नंतर ऐकलेली आहे. मग सनत कुमार हे अतिशय प्राचीन आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाची पहिली 4 मुलं जी आहेत, ती सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार अशी आहे. आणि त्यातले ते सनत कुमार आहेत. आणि ते बाल ब्रह्मचारी राहिलेली आहेत ही 4ही मुलं. ही ऋषी मुनींना त्यातले सनत कुमार कथा सांगतात. म्हणजे ही प्राचीन कथा आहे. आणि खरं ती भविष्याचा वेध घेणारी. म्हणजे एवढे प्राचीन असले तरी कदाचित ते चिरंजीव असल्यामुळे अलीकडे येऊन सांगत असावेत. कारण त्या घटना सगळ्या अलीकडच्या आहेत. शरद कुमार प्राचीन आहे, पण ते चिरंजीव असल्यामुळे आता ती कथा सांगताना ती सुमंत्र ऐकतो आणि ते ऋषीमुनींना सांगतात, की रोमपाद नावाचा अंगदेशाचा राजा, आता अंगदेश पण थोडक्यात तिथं सांगतो, तो सध्या आपल्याकडे नाही आहे बरं का दुर्दैवानं. ज्याला आपण बांगलादेश म्हणतो ना, तो भाग म्हणजे अंगदेश. अंग आणि वंग, वंग म्हणजे बंगाल. पश्चिम बंगाल वंग, पूर्व बंगाल अंग. आणि कर्णाला तिथलं राज्य वगैरे दिलं तर असं म्हणतात. अंगराज कर्ण तुम्ही ऐकलं असेल. तर त्या अंगदेशात रोमपाद नावाचा राजा होता. आणि तिथं मोठा दुष्काळ पडला. पूर्वी दुष्काळ पडायचा म्हणजे 12 वर्षाचा दुष्काळ असायचा. आणि मग नाना व्रत वैकल्य करायला लागायची, तेव्हा कुठेतरी पाऊस पडायचा. तर तो रोमपाद राजा जो होता, त्याच्या राज्यात दुष्काळ पडल्यानंतर त्यानं असाच एक यज्ञ करायचं ठरवलं. आणि त्याला त्याला मंत्रणा देणाऱ्यांनी सांगितलं, की कश्यपाचे पुत्र विभांडक आणि विभांडकांचा पुत्र ऋष्यशृंग याला जर तुम्ही इथं आणलं तर पाऊस पडेल. असं ऋष्यशृंगाकडे विशेष काय आहे बरं त्या? चांगली परंपरा आहे त्याची. म्हणजे कश्यपांच्या पासनं विभांडकापासनं ऋष्यशृंग हा तपस्वी आहे, उत्तम परंपरा आहे. पण त्याच्याकडे विशेष काय आहे? तर त्याच्याकडे आहे की त्यानं जग बघितलेलंच नाही. म्हणजे हा ऋष्यशृंग जन्मल्यापासून विभांडक ऋषी जे एकांतात राहत आहेत वनात, ते तो फक्त विभांडक ऋषींची सेवा करतोय, त्यांच्यापासनं वेदविद्या शिकतोय, अध्ययन करतोय, यज्ञ याज्ञिक सगळं शिकतोय. पण त्यानं जगातला दुसरा माणूस बघितलेला नाही. त्याला फक्त वृक्षवेली माहित आहेत, त्याला फक्त पशुपक्षी माहित आहेत, तेही आजूबाजूचे. वनातले समिधा गोळा करून आण, फळं गोळा करून आण, या पलीकडे त्याला बाकी व्यवहाराच्या गोष्टी माहित नाहीत. आणि वडिलांची सेवा करायची आणि त्यांच्यापासून अध्ययन करायचं, एवढ्याच गोष्टी ऋष्यशृंगाला माहित आहेत. त्यामुळं त्याचं जे मन आहे, आपण गेले 2 दिवस मनाविषयी बोललो, तर ते मन त्या तमसा नदीगत तळ दिसण्या इतकं स्वच्छ आहे. आणि एवढ्या स्वच्छ मनाचा पुण्यवान ऋषी जर आपल्या राज्यात आला तरच पाऊस पडेल. मग आता त्याला आणायचं कसं? आता इथली जी आणायची युक्ती आहे ना, ती अगदी आधुनिक आहे बरं का. म्हणजे काय ठरलं जातं, की ह्यानं स्त्रिया बघितल्याच नाहीयेत. तर याला स्त्रियांच्या मोहात पाडायचं आणि आणायचं. याला अलीकडच्या भाषेत हनी ट्रॅप असं म्हणतात, की कुठली तरी स्त्री मागं लावून द्यायची, तिच्या मोहात पाडायचं आणि मग त्या माणसाला खाकोटीला मारायचं. याला हनी ट्रॅप असं म्हणतात. तर तशा पद्धतीचा ट्रॅप त्यात वापरलाय हो. आणि शहरातल्या वेश्यांना बोलवलं जातं आणि सांगितलं जातं, की तुम्ही वनात जायचंय, असं असं सोंग करायचंय आणि त्या ऋषी कुमाराला तुमच्या जाळ्यात ओढायचंय आणि आपल्या राज्यात फिरवायचंय. असं सांगितल्यानंतर त्या वेश्या तिकडे जातात. आता गंमत अशी असते, की विभांडक ऋषींनी संपूर्ण हे जग असं आहे हे त्यांना माहित आहे, म्हणून या जगाशी संबंधच येऊन दिला नाही याचा मुलाचा. पण परमेश्वराला जे घडवायचं असतं ना, ते परमेश्वर घडवल्याशिवाय राहतच नाही. जुरासिक पार्क मध्ये सिनेमा आपल्यापैकी बहुतांश लोकांनी बघितला असेल. त्यात अशा पद्धतीचं वाक्य आहे बरं का. त्यात
त्यांनी असं सांगितलंय की पार्क मध्ये ते हिंस्र असे डायनोसॉर वाढणार नाही, कारण आम्ही त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवलंय आणि हे सगळे डायनोसॉर हे मादाच आहे, यात नर नाहीच आहे. त्यामुळं त्यांचं प्रजोत्पादन होणार नाही आणि नियंत्रण आमचं राहील. पण त्या पार्क मध्ये दूर निघतो आणि नंतर ते सगळं त्यातले जे पुरुष डायनासोर आहेत ते सगळे बाहेर पडतात आणि त्यावेळेला ते वाक्य आहे की नियती आपला मार्ग हुकत असते. आणि तशा पद्धतीच्या घटना अनेक वेळा घडतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो या ऋष्यशृंगासाठी, ही म्हणजे योगी अरविंदांची कथा. आपल्याकडं पहिल्याच दिवशी मी सांगितलं की इंग्रजी शिकून थोडे पुस्तकी ज्ञान मिळवावे किंवा परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषींना. तर इंग्रजांच्या राज्याचा पगडा बसल्यानंतर आणि इंग्रजी शिक्षण घेतल्यानंतर बरीच लोकसंख्या अशी निर्माण झाली की ते म्हणायला लागले इंग्रजाचं राज्य म्हणजे भगवंताचा आशीर्वाद आहे. काही जण त्यांना वानरांचे अवतार म्हणायला लागले, कारण ते लाल बुद्ध दिसायचे. हे खेड्यापाड्यातले लोक म्हणायला लागले. शहरी लोक म्हणायला लागले इंग्रजांमुळे प्रगती आली. आणि यातच एक होते योगी अरविंदांचे वडील. आणि त्यांना असं वाटलं की या भारतीय संस्कृतीशी आपल्या मुलांचा संबंधच येता कामा, म्हणून त्यांनी पहिल्यापासून त्यांना परदेशात नेऊन ठेवलं. आणि इकडचं काही सुद्धा त्यांच्या वाचनात येता कामा नये, सगळा अभ्यास तिकडचाच झाला पाहिजे हा अट्टाहास ठेवला. पण घडायचं ते घडत असतं. अरविंद घोष हे वाचनालयात वगैरे जायला लागले आणि मग भारतीय तत्वज्ञानाच्या एवढे प्रेमात पडले की त्यांचा योगी अरविंद बनला आणि हा श्रेष्ठ पुरुष पॉंडेचेरीला आश्रम करून राहील. म्हणजे तुम्ही ठरवलं म्हणून या गोष्टी होतात असं नाही. तशीच कथा ऋष्यशृंगाची. ऋष्यशृंगाने एकही माणूस बघितलेला नाहीये. मग ह्या रोमपाद राजाच्या राज्यातल्या अंग देशातल्या त्या सगळ्या वारांगना या सगळ्या जातात तिकडं वनात आणि मुद्दाहून त्या विभांडकांची जिथं आश्रम असेल त्याच्या जवळच स्वतःचा आश्रम स्थापन करतात आणि मग तिथं भगवंताची गाणी म्हणायची, नृत्य करायचं, असं करत करत थोडस बाहेर हिंडायचं. आणि तो ऋष्यशृंग एकटा जर कुठं हिंडत असेल तर त्याला दिसू अशा रीतीची व्यवस्था करायची. असा सगळा त्या वेश्याने खेळ चालू केला, कारण त्यांचं ठरलेलं होतं, तो ट्रॅप होता, पिंजरा होता आणि ट्रॅप. आणि अशा रीतीनं ऋष्यशृंगाचं लक्ष या सगळ्या स्त्रियांकडे वेधलं गेलं. वेधलं गेल्यानंतर त्यानं ऋष्यशृंगाला त्यांनी बोलवलं. ते म्हणले तुम्ही कोण? म्हणजे आम्ही पण तुमच्यासारखा आश्रम करून इथं साधना करतो. अरे वा म्हणलं, मी खरं तुमच्यासारखी सुंदर माणसं बघितलीच नाहीत, म्हणजे अशी माणसं असतात आणि हो म्हणले आम्ही पण असेच आहोत पहिल्यापासून आणि तुम्ही सुद्धा खूप सुंदर आहात म्हणले, आम्ही तुमच्यासारखा माणूस बघितला नाही. असं करत करत संवाद करत त्या ऋष्यशृंगाला इतक्या सुंदर सुंदर जिन्नस खायला देतात. यानं वनातल्या कंदमुळा पलीकडे काही खाल्लेलं नसतं. तर हे शहरातले सगळे जिन्नस दिलेले असतात मिठाईचे. ऋष्यशृंग ती नव्या प्रकारची फळं म्हणून खातो. ही अशी फळं असतात, हो अशी फळं असतात. लाडू बिडू असा फळासारखाच दिसतो नाही दिसायला. मग त्या म्हणतात आमच्याकडे ही मुबलक असतात, तुम्ही उद्या सुद्धा आलात तर आम्ही देऊ. आणि अशा रीतीनं ऋष्यशृंग हा मोहित व्हायला लागला आणि मग त्याला त्या घेतात आणि तुम्हाला आमचे मूळ आश्रम कुठे आहेत ते दाखवायला नेतो असं सांगून त्याला असं भुलवून त्या रोमपाद राजाच्या अंग देशात ऋष्यशृंगाला आणतात. हो, शुद्ध अंतःकरण ज्यांचं असतं, हे काय सांगितलं, मृदू सभाय नवनीत जैसे सज्जनांचे चित्त. अशी माणसं ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला निसर्ग, परमेश्वर हे सगळे तुमच्यावर प्रसन्न होत असतात. हा सत्संगतीचा लाभ असतो. या शुद्ध ऋषशृंगाची पावलं अंग देशात पडल्या पडल्या इंद्र वरुणाला आज्ञा देतो, अरे तिथं जाऊन पाऊस पाड. 12 वर्ष तिथं पाऊसच नाहीये आणि दुष्काळ संपतो आणि तिथं धो पाऊस पडतोय. केवळ त्या शुद्ध आत्म्याचं तिथं येणं आहे. आणि ऋष्यशृंगाला मग रोमपाद राजा त्याचा अतिशय सन्मान करतो आणि आपली कन्या शांता हिच्याशी ऋष्यशृंगाचं लग्न लावून देतो. आणि मग ऋष्यशृंग संसारी बनून हे रोमपाद राजाच्या राज्यातच राहिला. तर ही महती सुमंत्र सनत कुमारांकडनं ऐकलेली दशरथाला सांगतो आणि दशरथाला सांगतो की आपण जर अश्वमेध करायचा आहे तर अशाच व्यक्तीकडनं करावं. त्यामुळे तो सफल होईल, आपल्या मनातील कामना पूर्ण होईल. कारण माझ्या लक्षात आहे सनत कुमारांनी पुढे भविष्य सांगितलं होतं, त्यात सांगितलं होतं की दशरथ राजा हा रोमपादाचा मित्र आहे, तो त्याच्याकडे जाईल आणि ऋष्यशृंगांना आणून
मग यज्ञ करेल आणि मग त्याला मुलं होतील, असं माझ्या आता लक्षात आलंय तुम्ही बोललाय त्यामुळे. माझी आठवण एकदम जागृत झालेली आहे. तर महाराज असं करा. आणि मग एवढं सांगितल्यानंतर दशरथ राजा अतिशय आनंदानं तयार होतो आणि सहकुटुंब सहपरिवार हा तिकडे निघतो आणि तो त्या राज्यात जातो. राज्यात गेल्यानंतर रोमपाद राजाचा तो मित्रच असल्यामुळं रोमपाद राजा मनपूर्वक त्याचं स्वागत करतो आणि स्वागत केल्यानंतर मग तिथं असं ठरतं की दशरथ राजा आमंत्रण देतो की मला अशा कारणाकरता अश्वमेध यज्ञ करायचा आहे आणि तो तुमचे जावई ऋषशृंगानं करावा असा आमची इच्छा आहे. तर त्यांना आणि तुमची कन्या शांता यांना आमच्याकडे पाहुणचाराला पाठवाल का? आमच्याकडे ते येतील आणि यज्ञ करतील. रोमपाद राजा मान्य करतो आणि मग ऋषशृंगानी शांता यांना घेऊन दशरथाची स्वारी ही अयोध्या नगरीत येते आणि मग यज्ञाच्या तयारीचे आदेश दिले जातात. वसिष्ठ मुनींच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम चालू होतं आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, या सरयू नदीच्या काठी एक यज्ञपुरीच वसवली जाते. देशोदेशीच्या राजांना आमंत्रण दिलेली असतात. ते राजे कुठे उतरणार याचे महाल बनवले जातात. अनंत ऋषीगण येणार असतात, ऋषींसाठी निवासस्थानं बनवली जातात. अन्य लोक आले गरीब दर्जाचे तर त्यांच्याकरता निवास. पण राजे येणार ते नुसते येणार का हो? त्यांच्याबरोबर हत्ती असणार, घोडे असणार. त्यामुळे गजशाळा, अश्वशाळा या सगळ्यांना लागणाऱ्या चाऱ्याची ठिकाणं, माणसांना लागणारी अन्नधान्याची ठिकाणं ही सगळं असं संतृप्त केलं जातं. आपल्याकडं माहित आहे ना की एशियाड सामने असले, राष्ट्रकुल सामने असले तर असे विशेष नगरी निर्माण करतात, विशेष स्टेडियम निर्माण करतात आणि नंतर त्यात घोटाळा करतात हा भाग वेगळा. पण तो दशरथाच्या काळात तसा काही राष्ट्रकुल घोटाळा वगैरे नव्हता आणि त्यावेळेला तिथं त्यांनी ते यज्ञपुरी सगळी बसवली आणि देशोदेशीचे राजे तिथे आलेले आहेत. कारण दशरथ हा चक्रवर्ती सम्राट. वेगवेगळे राजे जरी असले तरी चक्रवर्ती सम्राट हा प्रमुख असतो. इकडे जे कौरव पांडवांचं युद्ध आहे आणि जरासंधाशी जो वाद झालेला आहे ना पांडवांचा आणि कौरवांचा, तो एवढ्या करतात झालाय की चक्रवर्ती सम्राट कोण या दोघातला. चक्रवर्ती म्हणजे त्याच्या अंतर्गत सगळे. म्हणजे आता प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री असतो बघा आपल्या भारतात, तर तो पंतप्रधानाच्या अंतर्गत असतो. पंतप्रधान हा मोठा, तसं पंतप्रधानासारखं स्थान हे अयोध्येला होतं. दशरथ हा चक्रवर्ती सम्राट आहे आणि त्यामुळे सगळे राजे त्याच्या यज्ञाकरता आहेर वगैरे घेऊन आलेले आहेत आणि ते सगळे तिथं राहिलेले आहेत. आणि तिथं जे ब्राह्मण आलेले आहेत ना यज्ञाकरता त्यांच्याविषयी असं म्हणलंय की 100 कमी शिष्य असलेला एकही ब्राह्मण तिथं आले. एवढे मोठे मोठे ब्राह्मण त्यात सहभागी झालेले आहेत. यज्ञ म्हणलं की त्यात 4 पद असतात. होता असतो, अर्धवर्यू असतो, ब्रह्मा असतो, उद्गाता असतो. तर यांच्या दिशा ठरलेल्या आहेत त्या पण दिल्यात बरं का त्या. म्हणजे पूर्व दिशेला होता होता, पश्चिम दिशेला अर्धवर्यू होता, दक्षिण दिशेला ब्रह्मा होते आणि उत्तर दिशेला उद्गाता होता. या या पदांवर ऋषी बसत असतात आणि ते त्यांच्या मोठेपणानुसार ही पदं दिलेली असतात. तर या पद्धतीनं त्या यज्ञात प्रातसवन, माध्यम दिन सवन आणि तृतीय सवन अशी 3 हवनं होत असतात आणि मध्ये त्याच्या विश्रांती असते. तर विश्रांतीच्या वेळेला सुद्धा एवढे विद्वान एकत्र आल्यानंतर त्यांची विद्वत्ता काय त्यांना गप्प बसून देते. आपसात शास्त्रार्थ जोर जोरात, वेदातलं एखादं तत्व घ्यायचं, धर्माचं एखादं तत्व घ्यायचं आणि त्यावर भेद मतभेद खंडन मंडन अशा रीतीनं ज्ञानसत्रच तिथे एक निर्माण झालेलं असतं. आणि हा दशरथाचा जो चढाओढीनं हा चाललेला यज्ञ आहे शास्त्रार्थाच्या, अतिशय अप्रतिमरित्या अश्वमेध यज्ञ पूर्तीस जातो. दशरथ तर दान धर्माला सीमा ठेवत नाही. 10 लक्ष गायी, 10 करोड सुवर्ण मुद्रा, 40 करोड रजत मुद्रा मुक्त हस्तानं दान करून टाकतो या सगळ्यांना. ते ब्राह्मण पण असे आहे की हे सगळं धन वसिष्ठ आणि ऋष्यशृंगांकडे देतात आणि तुम्ही प्रत्येकाच्या योग्यतेनं वाटा म्हणून सांगतात. मग वसिष्ठ आणि ऋष्यशृंग हे या सगळ्या मुद्रा वगैरे वाटतात, सगळे संतुष्ट होतात. मग दशरथ राजा म्हणतो सगळे संतुष्ट, सगळेजण होकार देतात, हो आम्ही तृप्त आहोत. आणि त्यानंतर पुन्हा 1 करोड जांबूनद सुवर्ण. जांबूनदात नद म्हणजे नदीचं पुल्लिंगी रूप आहे बरं का. हा जो आपल्या आसाम मधला आहे ब्रह्मपुत्र, त्याला नदच म्हणतात. शोणभद्र नावाच्या नदाचा एक उल्लेख. तसं जांबू नद नावाचा एक नद आहे आणि त्याच्यात मिळालेलं सोनं अतिशय चांगल्या दर्जाचं समजलं जातं. तर ह्या सगळेजण संतुष्ट झाल्यावर दशरथ राजा 1 करोड जांबूनद सुवर्ण मुद्रा केवळ आनंद म्हणून देतो.
इतका दानी आहे. आणि हे देऊन टाकल्यानंतर म्हणजे यातल्या ज्या रामायणातल्या ज्या संख्या आहेत की किंवा आकडे ज्याला आपण म्हणतो ते आपल्या डोक्याच्या बाहेर जातात बरं का. बऱ्याच वेळा महाभारतातले ते रामायणातले हत्तींची एवढी संख्या म्हणल्यावर ते मावतील का कुठं असा आपल्याला प्रश्न पडतो. पण या संख्या आपण त्यात दिल्यात तशा घ्यायच्यात आणि पुढे जायचंय. कारण तत्कालीन सर्व गोष्टी कल्पनेत आणण्या इतके आपल्या बुद्धीचा विकास झाला असं मला वाटत नाही. कारण तुम्हाला सांगतो की काही गोष्टी आपण खरंच नंतर म्हणून शिकलेल्या आहेत. मी महाभारतात कालच श्लोक वाचला एक की त्यात उपमा देत असताना लोखंड वितळून साच्यात ओतल्याची उपमा दिली आहे, ज्याला आजकाल आपण फाउंड्री टेक्नॉलॉजी म्हणून शिकतो. ती जर व्यासाने उपमा वापरली आहे तर त्या लोकांना आपल्यापेक्षा बरंच काही जास्त कळत होतं एवढं निश्चित आहे. ते नेमकं कसं असेल ते आपण जाणू. आपण बाजूला ठेवूया तो विषय आणि आपण आपल्या कथानकाबरोबर पुढे जाऊया. कारण हे सगळं दानसत्र झाल्यानंतर दशरथ राजाच्या पूर्वजाची कथा मी कालच सांगितली तुम्हाला की रघुराजांकडे सगळं संपल्यावर तो कोपचं येऊन उभारला. आणि ही जणू परमेश्वरानं घेतलेली परीक्षाच असते. तर असं सगळं झाल्यानंतर पुन्हा एक दरिद्री ब्राह्मण येऊन उभारला आणि तो दशरथाला म्हणला मला काही मिळालं नाही. आता तुम्हाला माहित आहे सरकारी अनुदान मदती झालं की आम्हाला काही मिळालं नाही म्हणणाऱ्यांची संख्या असते, अलीकडे भरपूर असते. त्यावेळेला तो एखादाच आला आणि एकटा आला आणि तो येऊन हात जोडून म्हणाला की मला काहीतरी दान द्या. दशरथ राजानं त्यावेळेला हातातला स्वतःच्या दागिना काढून दिला. त्या पुरुषांच्या हातातल्या दागिन्याला अंगद म्हणतात. ते पुढे वालीच्या मुलाचं नाव आहे. तर तसा तो दागिना काढून दिलेला आहे आणि दागिना काढून दिल्यानंतर सारे आनंदी झालेले आहेत. ऋष्यशृंग प्रसन्न आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर दशरथ राजा हळूच ऋष्यशृंगाला म्हणतो महाराज सगळं व्यवस्थित झालं ना. हा झालं. पण ते आम्हाला मूल नाहीये म्हणून सगळं केलं त्याच्यासाठी काहीतरी करा की. एवढा सगळा उत्सव झाल्यावर आपण बऱ्याच वेळा त्यात असे हरवून जातो की मुख्य कशासाठी करायला लागलो होतं तेच विसरून जातो. मग ऋष्यशृंग हसतात आणि म्हणतात ठीक आहे ठीक आहे आपण अथर्व वेदानुसार पुत्र कामेष्टी सुरू करूया राजा तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि मग पुत्र कामेष्टी यज्ञ तिथनं चालू होतो. आणि तो ऋष्यशृंग अशाच अप्रतिम रीतीनं तो यज्ञ सफल करायला लागतात आणि त्यांच्या प्रभावानं सर्व देवता तिथं प्रसाद घ्यायला म्हणून येतात. यज्ञाचा हविष्य भाग म्हणतात आणि तो हविष्य भाग घ्यायला सर्व देवता येतात. तिथं ब्रह्मदेवही येतात आणि ब्रह्मदेव आल्या आल्या सगळ्या देवता जणू काही त्यांच्या वाटच बघत असतात आणि आल्या आल्या म्हणतात महाराज भेटलात बरं झालो. त्या रावणाचं काहीतरी करा की. इतकं विषय नाही. म्हणजे काय तर ब्रह्मदेवानं म्हणतात तुम्ही त्याला वर देऊन ठेवलाय की तो राक्षसांकडनं देवतांकडनं यक्षांकडनं नागांकडनं कुणाकडनंही मारला जाणार नाही म्हणल्यावर तो अतिशय मस्तवाल झालाय आणि मनाला येईल तसं वागतो. अप्सरांना पळवतो बलात्कार करतो स्वर्गात नाचत असताना त्यांना खाली पाडतो. आणि यानं उच्छाद मांडलाय. याच्या काहीतरी अंत झाला पाहिजे या यातनांचा आणि त्याचा काहीतरी उपाय सांगा ना ब्रह्मदेव तुम्ही आम्हाला. भेटलात तुम्ही या यज्ञाच्या निमित्तानं. त्यावेळेला ब्रह्मदेव क्षणभर विचार मंथन करतात आणि म्हणतात हा मीच त्याला वर दिलाय. त्याची तपश्चर्या बघून मी संतुष्ट झालो आणि त्याला मी वर दिला की तुला देवता राक्षस गंधर्व यक्ष नाग यातल्या कुणाकडनंही मृत्यू येणार नाही कारण त्यानंच तसा मागितला होता. म्हणजे पण तो मानवांना तुच्छ समजायचा. मानव काय माझ्याजवळ येऊ शकत नाही आणि म्हणून त्यानं मानव शब्द त्यात वापरलाच नाहीये. त्यामुळे मानव रूपात जर कोण शूरवीर आला तर तो निश्चित रावणाला मारेल. तिथं मार्ग आहे. देवता विचार करायला लागले की रावणाला मारेल असा मानव कोण. कारण इंद्र सुद्धा हरलाय रावणासमोर. एवढा पराक्रमी मानव कोण. तेवढ्यात गरुडावरनं विष्णूचं आगमन तिथं झालेलं आहे. की मनातल्या इच्छा एकदा निर्माण झाल्या की ते पूर्ततेला जाणार म्हणजे जाणार. विष्णू येतात आणि वाल्मिकी एक शब्द वापरतात की विष्णू आले आणि सावधपणे स्थानापन्न झाले. माझ्या मते हा शब्द एवढ्या करता वापरलाय की पुराणातल्या अनेक कथा या ब्रह्मदेवानी महादेवानी वर दिल्यानंतर मातलेल्या असुरांच्या. म्हणजे भस्मासुराला महादेवानी वर दिलेला होता तसं हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवानी वर दिलेला होता. आणि हिरण्यकश्यपूनं काय वाटेल ते मागितलं होतं. म्हणजे सगळे पहिल्यांदा अमरत्वच मागायचे. ब्रह्मदेव म्हणायचे मी अमरत्व देणार नाही. मग अमरत्व कसं मिळेल याची बुद्धी ते लावायचे. म्हणून हिरण्यकश्यपू म्हणायचा दिवसा नको रात्री नको जमिनीवर नको आकाशात नको शस्त्रानं नको अस्त्रानं नको मानवाकडनं नको प्राण्याकडनं नको या कुणाकडनं मला मृत्यू नको. आणि मग त्याच्यावर डोकं लढवून विष्णूंना नरसिंह अवतार घ्यायला लागला
की मनुष्यही नाही प्राणी नाही, तिन्ही सांजेला मारायला लागलं. दिवसही नको रात्र, आत नको बाहेर नको म्हणून उंबऱ्यावर मारायला लागलं. शस्त्र नको अस्त्र नको म्हणून नखानं मारायला लागलं. म्हणजे ह्यांनी वर देऊन ठेवायचा आणि दुसऱ्यांनी मार्ग हुडकत बसायचं, असा सगळा हा भाग आहे. त्यात रावणानं मानवांचं नाव घेतलं नाही, तिथं मार्ग दिसलेला आहे. तिथं तुम्ही आम्ही आपल्या जीवनातला विचार करायचा की संकट कितीही अवघड असलं, वकूक फळ्यांचं वाक्य, की संकट कितीही अवघड असलं तरी लक्षात ठेवा, त्याला एक तरी डोणागिरीचा कडा असतोच. आता याचा संदर्भ काय, तर डोणागिरीचा कडा हा सिंहगडाला आहे आणि तो अवघड कडा असल्यामुळं तिकडं उदयभानूनं पहारे ठेवले नाही. आणि तानाजीनं रात्रीत सिंहगड घ्यायचा ठरवल्यानंतर तिथं पहारे नाहीत म्हणल्यावर डोणागिरी कड्याकडनंच चढायचा निर्णय घेतलेला आहे. या संकटात कुठंतरी तुम्हाला एक फट असती, तिच्याकडे लक्ष ठेवायचंय. आणि हे धडे आपल्याला या सगळ्या अवतार कथांवर बघायला मिळतात, की त्यांनी आपल्याला धडा दिलाय की मानव शब्द वापरला नाही तिथं आपल्याला वाटाय, तिथं आपल्याला घुसायचं. आणि अशा रीतीनं विष्णू आल्यानंतर सगळ्यांचा प्रश्नच संपतो आणि देवता वंदन करून उभे राहतात आणि विष्णूला म्हणतात, महाराज आपणच एक 4 रूपात जन्माला या की, म्हणजे हे सगळं संकट दूर होईल. विष्णू पटकन म्हणतात, हो मी जन्म घेईन. कारण अमरीश राजाला त्यांनी शब्द दिलाय की मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन, मी जन्म घेईन, रावणाला मारीन, 11,000 वर्ष राज्य करीन. देवाचं देणं हे असंच असतं, तुम्ही अपेक्षेच्या पेक्षा जास्त देतो, म्हणजे देताय तो छप्पर फाडके देताय. तसं आहे, फक्त रावणाला मारण्याकरता बोलवलं नाही, 11,000 वर्ष राज्य करीन. कारण राज्य कसं आदर्श करावं हे पण दाखवलं पाहिजे ना कुणीतरी. आता सुद्धा कोरोना देवानं दिला, सगळ्यांचे हाल चालले, जगात अनंत माणसं मेली आहेत, दुःखद आहे. पण कोरोना अनेक जणांना सुखद सुद्धा आहे बरं का. काही ठिकाणी पिळवणूक चालली ती, त्यांना सुट्ट्याच दिल्या जात नव्हत्या, त्या लोकांना सुट्ट्या मिळाल्या. बऱ्याच लोकांना कधी घरात राहायला मिळालं नाही ना घरात राहायला मिळालं. काही जणांना विश्रांतीची अतीव गरज होती, ती मिळाली. म्हणजे जगात अशा नकळत अनेक गोष्टी भगवंताकडनं घडत असतात. कोरोना कदाचित आमच्या पापाचं फळ असेल, पण काही जणांच्या पुण्याईनं त्यांना विश्रांती सुद्धा मिळाली हे लक्षात ठेवा. भगवंताचं करणं जे असतं ना, हे असं असतं की कुणासाठी काय लागू पडतं हे ज्याचं त्यानं घ्यायचं ठरवायचं. आणि त्या पद्धतीनं हे असं विष्णूंनी सांगून टाकलं की मी याकरता येईन. पण विष्णू म्हणजेच कृष्णच आहेत ना, त्यामुळं जरासा चिमटे काढायचा स्वभाव असलाच पाहिजे. त्यामुळं ते पुन्हा एकदा अनभिज्ञ होतात आणि देवतांना विचारतात. म्हणजे असं वाल्मिकीने लिहिले म्हणून सांगतो पुढच्या सारखं, मी रावणाला मारायचं खरं आहे, पण कसं मारू हा प्रश्न विचारतात. मग पुन्हा देवता सांगतात की त्यांना ब्रह्मदेवानी वर दिलेला आहे की तो राक्षसाकडनं मरणार नाही, नागांकडनं मरणार नाही, यक्षांकडनं मरणार नाही, गंधर्वांकडनं मरणार नाही, आणि म्हणून तुम्ही मानव असल्यानं त्याला मारायचं. मग हे विष्णू पुन्हा का विचारतात बरं? तर ब्रह्मदेवांना एकदा चिमटा काढून जाणीव व्हावी की वर देत असताना विचार करा आम्हाला काय काय करायला लागतंय. शांतपणे विष्णू निघून जातात, ब्रह्मदेव निघून जातात आणि तिकडं यज्ञात पुढच्या कामाला ते तिकडं वर लागतात आणि इकडं दुसरं काम चालू होतं. म्हणजे यज्ञातनं हे यज्ञ पुरुष निर्माण, इकडं यज्ञ चालूच आहे बरं का. आणि हे देवतांचा संवाद वगैरे सगळा जो झालेला आहे तो हा कुणाला कळलेला नाहीये, हा दैवी संवाद आहे. हा कदाचित आता आपण बोलत असताना सुद्धा होऊ शकतो. म्हणून सांगतात मारुतीची जागा ठेवत जावा, आम्ही ठेवली की तिथे येऊन तो बसत असतो. आपल्याला दिसेल न दिसेल, पण या यंत्रणा देवतांच्या चालू असतात असं त्यावरनं आपल्याला कळतं. आणि तशी ती देवतांची यंत्रणा चालू होते आणि तिचा परिणाम म्हणून त्या यज्ञात एक यज्ञपुरुष निर्माण झाले. तो काळा कभिन्न आहे रंगाने, पण तेजस्वी आहे. त्यानं लाल वस्त्र घातलेलं आहे, तर त्याचा चेहराही लाल आहे. त्यानं दागिने घातलेले आहेत अंगभर, आणि हा इथला नाही हे बघता क्षणी कळतंय असा आहे. त्याच्या हातात जांबूनद सुवर्णाची परत आहे, पुन्हा जांबूनद, आणि तिला चांदीचं झाकण आहे. आणि तो घेऊन तो समोर प्रगट झाल्यानंतर सगळे नकळत हात जोडतात की हा सगळा वेगळाच कोणीतरी आपल्या समोर आलाय. आणि त्याची वाणी जी आहे ना ती दुंदुभी समान आहे, त्याच्या दाढी मिशा सिंहाच्या अयाळीसारख्या आहेत. आणि असा हा पुरुष गंभीरपणे म्हणतो की मी प्रजापतींकडनं आलेलो आहे आणि त्यांनी देवतांनी बनवलेली ही खीर माझ्या बरोबर दिली. हा यज्ञाचा प्रसाद म्हणून हे पायस दशरथ राजा तू स्वीकार आणि तुझ्या राण्यांना खायला दे, यातनं तुझी इच्छा पूर्ण होणार. दशरथ राजा अतिशय नम्रतेनं तो प्रसाद स्वीकारतो आणि हा यज्ञपुरुष हा
निघून जातो, अंतर्धान पावतो. आणि मग दशरथ राजा मोठ्या आनंदानं ठरवलेलं काम यशस्वी झालं म्हणून अंतःपुरात जातो आणि या पायसाची वाटणी करतो. वाटणी करत असताना तो अर्धा भाग पायसाचा घेतो, म्हणजे त्याला बहुधा ते ऋष्यशृंगाने केलेलं मार्गदर्शन असावं, त्यानुसार तो अर्धा भाग घेतो आणि कौसल्येला देतो. कौसल्या राणी तो अर्धा भाग खाते. उरलेल्या अर्ध्यातला अर्धा सुमित्रेला देतो. म्हणजे गणिताच्या हिशोबानं बघायचं गेलं तर तिला पाव भाग मिळाला, 1/4. मग पुन्हा राहतो तो 1/4 राहिला, कारण अर्धा कौसल्यनं घेतला, अर्धा सुमित्रेला दिला आणि मग 1/4 राहिला. त्याचे पुन्हा 2 भाग करतो, त्यातला एक कैकेयीला देतो. म्हणजे कैकेयीला 1/8 भाग मिळाला आणि उरलेला 1/8 पुन्हा एकदा सुमित्रेला. अर्ध्याचं अर्ध करत जायचं असं त्याला सांगितलेलं दिसतंय. त्यामुळं या पद्धतीची ही दशरथ राजांनी वाटणी केलेली आहे. आणि आपण जे ऐकतो की नाही, की वाटणी झाल्यानंतर कैकेयीनं भांडण केलं आणि मला कमी का म्हणली, मला मोठं दे. म्हणजे एकनाथ महाराजांनी फार छान ओळ त्याच्यावर लिहिलेली आहे, की कैकेयी अविद्या आहे असं ते म्हणले, तर त्या अविद्येनं सांगितलं की तो सगळ्यात मोठा ज्येष्ठ भाग मला पाहिजे. ज्येष्ठ भाग मला पाहिजे म्हटल्यानंतर त्यांनी पुढं ओळ दिली, की असं कुणालाही काही मागितलं म्हणून द्यायचं नसतं. गजाचे दागिने अजास ओझे असं एकनाथ महाराजांनी शब्द वापरला. गज म्हणजे हत्ती आणि अज म्हणजे बोकड. तर हत्तीचे दागिने तुम्हाला माहित आहे केवढा असतात, ते गंडस्थळावर असं सोन्याचं असतं फार मोठं. त्या हस्तिदंताला दागिने लावलेले असतात, त्याची घट्टाच केवढी असते, साखळी केवढी असते. आणि हे दागिने मला पाहिजेत असं बोकडानं मागितलं तर ते दागिने त्याच्या अंगावर ठेवल्यावर तो वजनानं मटकन खाली बसेल. त्यामुळे गजाचे दागिने गजालाच, अजाला उपयोगी नाही असं नाथ महाराज म्हणतात. पण हे नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणात आहे आणि तीच कथा आपल्याकडं दृढ झालेली आहे. की ती दृढ कशी झाली आहे, की कैकेयी खाईना आणि मग तिच्या हातातला तो जो पिंड होता तो घारीनं झडपिला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि तो अंजनीच्या ओंजळीत जाऊन टाकल्यावर तिकडे हनुमान जन्माला आलेले आहेत, म्हणून हनुमानांना पूर्ण पिंडाचे म्हणलं जातं. तर ही कथा मराठी मूलकथा आहे बरं का. ही कथा वाल्मिकी रामायणात नाही. वाल्मिकी रामायणात मी सांगितलं त्या पद्धतीनं वाटणी झाल्यानंतर सर्व राण्या निमूटपणे कैकेयी सकट सगळ्या राण्या आपापला दिलेला भाग खातात आणि यथावकाश त्या तिघी गर्भवती होतात आणि दशरथ राजाच्या अंतःपुरात आनंदी आनंद निर्माण होतो. पण इकडं भगवंताचं काम चालूच आहे. मी मगाशी सांगितलेलं की जे आपल्याला न दिसता होत असतात. आणि अशी स्वर्गात ब्रह्मदेव सांगतात की आता मुख्य काम झालेलं आहे, पण तुम्ही सगळेजण माझ्या भोवताली या. गंधर्व, यज्ञ, नाग वगैरे सगळे 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 सगळ्यांना रावणाचा त्रास होतोय ना, मग सगळ्यांनी आपापल्या स्त्रियांपासून उत्तम उत्तम पुत्र निर्माण करायचे आणि ते असे असले पाहिजेत की ते माया जाणणारे असले पाहिजेत. ते प्रचंड पराक्रमी पाहिजेत विष्णुदेवासाठी. आणि त्यांनी हे सगळं काम करण्यात विष्णुदेवानं मदत केली. ही मदत फार महत्वाची असते बरं. म्हणजे श्रीकृष्णाबरोबर आलेले सगळे यादव गोप आहेत ना, ते सुद्धा असेच आहेत बरं का वरून आले. फार महत्वाचं आहे. तसं हे रामाबरोबर आलेले वानर सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. आणि मला हेच वाढवून असं म्हणावं वाटतं की शिवाजी महाराजांबरोबर आलेले मावळे सुद्धा असेच आहेत कदाचित. म्हणून मी एक छोट्या मुलांसाठी घेतलेलं की मोठा होणार मी मोठा होणार, रामचंद्र नाही जमलं तर वानर सेनेतले वानर होणार. मोठा होणार मी मोठा होणार. कृष्ण करंगळी नाही जमलं तर, हे गोवर्धन उचलायला कृष्णाने करंगळी लावली ना, की कृष्ण करंगळी नाही जमली तर एका गोपाची काठी होणार. त्यानं सर्व गोपांना काठ्या लावायला सांगितल्या त्या गोवर्धन उचलत असताना. एका गोपाची काठी होणार, मोठा होणार मी मोठा होणार. राजा शिवाजी नाही जमलं तर त्याच्या सैन्यातला मावळा होणार. अहो राम एकच असतो. मीच राम होणार असं प्रत्येकानं म्हणायला लागलं तर तो उद्दिष्ट पूर्ण कसं व्हायचं. मग तू राम झालास ना, ठीक आहे, मी लक्ष्मण होतो, मी भरत होतो, मी शत्रुघ्न होतो. अरे हे सगळंच काही जमलं नाही. मी हनुमान होतो, मी सुग्रीव होतो, हेही जमलं नाही. अरे नाव नसलेले अनेक वानर आहेत, त्यातला एक होतो ना. बघा बरं, रावणाच्या सैन्यातला कमांडर कुंभकर्ण होण्यापेक्षा रामाच्या सैन्यातलं नाव माहित नसलेलं वानर होत, हे सुद्धा मोठं आहे. हे जेव्हा कळायला लागतं ना, तेव्हा आपल्या अंतरंगात राम यायला लागतो आणि रामाकडनं हा प्रवास होईल. तुम्हाला गंमत लक्षात आली असेल. आणि या पद्धतीनं या सगळ्यांना ब्रह्मदेव आदेश देतात
की तुम्ही ही मुलं निर्माण करा आणि यातलं माझं काम मी पहिल्यांदाच केलंय. माझ्या जांभईतनं जांबवान निर्माण झालाय, तो फार पुरातन काळापासून आहे, तो या कार्यात उतरणार आहे. आणि हे सगळे 3 जातीचे पुत्र निर्माण झाले पाहिजेत, अस्वल, वानर आणि लंगूर. लंगूर म्हणजे लाल तोंडाच्या माकडाला म्हणतात, वानर काळ्या तोंडाचं माकड असतं, आणि अस्वल, अस्वलांचा प्रमुख हा जांबवंत असल्यामुळं त्याच्यापासून ती प्रजा आहे. पुढे वानर निर्माण केलेले आहेत आणि लंगूर निर्माण केले. आता कुठला वानर कुणापासून जन्माला आला याचा सुद्धा त्यात उल्लेख करण्यात आलेला. इंद्रानं वालीला निर्माण केले, सूर्यानं सुग्रीवाला निर्माण केले. इंद्रपुत्र वाली, सूर्यपुत्र सुग्रीव, मग नंतर इतर सुद्धा वानर आहेत, अश्विनी कुमारा नाही, ते दोघं आहेत. त्यामुळे त्यांनी 2 वानर निर्माण केले, मैंद आणि द्वि माफ करा, माझ्या तोंडात संस्कृत उच्चार पटकन चुकतो आणि तुम्ही सगळे संस्कृत जाणणारे आहात. द्विविध नावाचा वानर जो आहे तो अश्विनी कुमारांनी निर्माण केलाय. बृहस्पतीने तार नावाच्या वानराला जन्म दिलेला आहे. कुबेरानं गंधमादन नावाच्या वानराला जन्म दिलेला आहे. अग्नीनं नील नावाच्या सर्वश्रेष्ठ पराक्रमी वानराला जन्म दिलेला आहे. आणि हा तार सुद्धा बुद्धिमान आणि श्रेष्ठ म्हणून सांगितलाय, कारण प्रत्यक्ष बृहस्पतीचा मुलगा आहे तो. आणि वरुणानं सुषेणाला जन्माला घातलेला आहे. आता यात सुषेण 2 आहेत बरं का. एक तारेचा बाप म्हणजे वालीची बायको तारा जी आहे ना, तिचा बाप सुद्धा सुषेणच आहे. आणि असा वरुणानं सुषेण कुठला जन्माला घातला, बहुधा तारेचा बापच असावा, कारण त्यावर स्पष्ट नाही सांगितलेलं. पर्जन्यानं शरभ नावाचा वानर जन्माला घातलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहित असलेला आपला लाडका मारुतीराया वायूनं जन्माला घातलेला आहे. जितेंद्रियम बुद्धिमता मोरी असा तो. मग इथं आपल्याला एक कोडं सुटतं बघ. मारुतीचे वडील कोण, आई कोण विचारलं तर आई अंजनी आणि वडील केसरी. मग तो वायुपुत्र कसा? मरुताचा मुलगा म्हणून त्याला मारुती म्हणतात, पवनाचा मुलगा म्हणून पावन म्हणतात. तर ही घटना त्याच्या मागे आहे की त्या देवतांनी स्फूर्ती दिलेली. आता ऋष्यराजा नावाचं नाव आहे सुग्रीववालीच्या वडिलांचं, ते त्या जातीतले वडील आहेत. तर त्यांच्यातनं सगळी प्रेरणा गुण ही इंद्र सूर्यापासून आलेली आहे, म्हणून ते पुत्र आहेत. त्यामुळं हे वानर पुढे सुद्धा स्वतःच म्हणजे हे सांगताना, ओळख सांगताना अशीच सांगतात की हनुमान सांगतो की मी वायूचा औरस पुत्र आहे आणि क्षेत्रज पुत्र केसरींचा आहे. अशा रीतीनं फरक सांगितलाय. आपण पण सांगतो बघा की मी सच्चिदानंद गोपाळ कानिटकर, मी गोपाळ कानिटकरांचा मुलगा आहे, तर माझं गोत्र कौशिक आहे. प्रत्येक पूजेला गुरुजी विचारत असतात, आमचे गुरुजी इथं बसले की गोत्र कुठलं, कौशिक, असं मी सांगत असतो. तर कौशिक हे माझं गोत्र आहे, तर गोपाळ हे माझे वडील आहे. तशा पद्धतीनं यांची सगळ्यांची गोत्र कदाचित हे सगळे देव आहे आणि त्यांचे वडीलही तिथं हे वानर रूपातले वगैरे आहेत. आणि पुन्हा यांना मुलं झालेली आहेत. म्हणजे आपल्याला माहित आहे की वालीला अंगद हा महापराक्रमी मुलगा. अशा रीतीनं या भगवंताच्या सहाय्यकांची सुद्धा निर्मिती चालू झालेली आहे. अयोध्येपासून दूर दक्षिणेत चालू आहे, किष्किंधेला चालू आहे, ही सगळी त्या परिसरात चालू आहे. हे सगळे सहाय्यक हे सुद्धा प्रचंड संख्येनं निर्माण व्हायला लागलेले आहे. तर भगवंताचं काम हे अशा रीतीनं चालतं की हे असे पराक्रमी निर्माण झालेले आहेत की सहजतेनं हत्तीला पकडून ठेवतील. वाल्मिकींच्या उपमा सांगतोय, सहजतेनं हत्तीला पकडून ठेवतील किंवा आकाशातला ढग हातात घेऊन खाली येतील, किंवा असे ओरडतील की उडणारा पक्षी पट्टन खाली पडला. म्हणजे एवढे सामर्थ्यशाली असे हे वानर निर्माण होतील असं सांगितलेलं आहे. आणि त्यातला एक तर श्लोक असा आहे की त्यात स्पष्ट म्हणलंय की हे प्राकृत वानरांपेक्षा वेगळे असतील. ही जी वानर जात माणसासारखी बोलते किंवा मारुतीराया वगैरे इच्छा वेशधारी आहेत की त्यांना कुठलाही वेश घेता येतो, कारण हे प्राकृतांपेक्षा वेगळे असतील असं सुद्धा वाल्मिकींनी एका श्लोकात सांगितलेलं आहे. तर अशा रीतीची भगवंतानं तिकडेही एक यंत्रणा लावलेली. इकडं राम जन्माला येतील आणि त्यांचे सहाय्यक तिकडे जन्माला येतील, अशा रीतीची ही यंत्रणा तिथेही चालू आहे. आणि त्यानंतर यज्ञानंतर 6 ऋतू गेलेले आणि 6 ऋतू गेल्यानंतर 12व्या मासी असं म्हणलेलं आहे. म्हणजे ही गर्भधारणा कदाचित यज्ञानंतर आत्ताच्या हिशोबाने म्हणलं तर 2-3 महिन्यात झाली असेल आणि त्यानंतर 12व्या मासी म्हणजे 9व्या महिन्यात येत असेल, किंवा कालावधीतला फरक सुद्धा कालपरत्वे पडत असेल, आपल्याला त्याविषयी माहित नाही. पण वाल्मिकीने जे सांगितलं ते मी आपल्याला सांगितलं की यज्ञानंतर 6 ऋतू गेले आणि 12व्या मासी चैत्र शुद्ध नवमीला पुनर्वसू नक्षत्रावर
कर्क लग्न असलेले प्रभू रामचंद्र जन्माला आलेले आहेत. सियावर रामचंद्र की जय. हा राम लौकिकातला राम जन्माला आलेला आहे. त्यांच्याबरोबर पुष्य नक्षत्रावर मीन लग्नावर भरत जन्माला आलेले. भरत हे कैकेयीच्या पोटी जन्माला आलेले आणि अश्लेषा नक्षत्रावर कर्क लग्नावर लक्ष्मण जन्माला आलेले आहेत आणि शत्रुघ्न जन्माला आलेले आहेत. कारण प्रसादाचे 2 वाटे हे मिळालेले आहेत. कुणाला? सुमित्रेला मिळालेले. त्यामुळं सुमित्रेला 2 वाटे मिळाल्यामुळे तिला 2 पुत्र झालेले. आपण महाराष्ट्रात कायम आपली लोकगीत जर वगैरे बघितली तर त्याच्यात सगळा वेगळा उल्लेख आहे बरं. म्हणजे कौसल्येचा राम हे सगळ्यांना माहित आहे. कबीराचे विणतोषे कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम गाणं आपल्याला माहित आहे. आणि भरत कैकेयीचा यावरही सगळ्यांचं एकमत आहे. लक्ष्मण सुमित्रेचा हेही सगळ्यांना माहित आहे. कारण लक्ष्मणाला आईवरनच नाव आहे. सौमित्र म्हणतात त्याला. त्यामुळे तो सुमित्रेचा हे माहित आहे. पण शत्रुघ्न हा भरताचा जोडा म्हणून जन्माला आला असं आपल्याकडे लहानपणापासून आपण ऐकत असतो. की कैकेयीला 2 मुलं झाली. कारण कैकेयीनं तो जो हट्ट केला त्यात तिचा पिंड तो घारीनं पळवला, त्यातनं मारुतीराया जन्माला आला. मग कैकेयीपाशी प्रसादच राहिला नाही. मग असं सांगितलं जातं की सुमित्रेनं अर्धा आणि कौसल्येनं अर्धा असा दोघींनी अर्धा अर्धा कैकेयीला खायला दिला. मग तिला दोघींचे वाटे मिळाले म्हणून तिला 2 पुत्र झाले असं आपल्याकडच्या रामायणातनं सांगितलं जातं. पण वाल्मिकी रामायणात मात्र तुमच्या लक्षात येईल की सुमित्रेला 2 पुत्र झालेले आणि कौसल्येला 1 झालेला आहे आणि भरत हा हिला झालेला आहे, कैकेयीला झालेला आहे. आणि त्यात सुद्धा गंमत अशी आहे, भरत आणि राम या दोघांचा रंग सावळा आहे. काळा नाही बरं, हा मेघश्याम रंग आहे. कारण वाल्मिकी सांगताना काळ्या रंगाचा काळा म्हणून उल्लेख करतात. यज्ञपुरुष काळा होता म्हणून सांगितलेलं आहे. रावणाला तर कोळशाच्या ढिगासारखा काळा म्हणलेला आहे. आपल्या रामानंद सागरांच्या रामायणात रावण गोरा होता बरं का देखणा, अरविंद त्रिवेदी. पण रावणाचं जे वाल्मिकी रामायणातलं वर्णन आहे त्यात तो कोळशाच्या ढिगासारखा काळा म्हणून सांगितलं. आणि तो एरवी 2 बाहूंनी कर त्याला ती 20 बाहू 10 मस्तक पण उल्लेख केलेला आहे. तर तसा तो रावण तिकडे आहे लंकेत, तो महापराक्रमी आहे. पण इकडे आता त्याला मारणारा नुकता कुठं जन्माला आलेला आहे. आता या जन्माचा सुद्धा मोठा अर्थ आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. मला थोडी रुचितानी अनुमती दिलेली आहे की थोडं पुढे बोललं तर चालेल म्हणून. 8:30 वाजून गेलेले. पण मी थोडं पुढे बोलताना तुम्हाला एक गंमत सांगतो. गंमत अशी आहे की रुचिताची माझी ओळख व्हायचं कारण आहे की रुचिताचे काका अभिजित पंचबई म्हणून गीत रामायण अप्रतिम गातात आणि त्यांचा गटही फार छान आहे पुण्याचा गाणारा. तर त्यांच्यात असंच परमेश्वरी योजनेनं त्यांचे निवेदक आले नाहीत म्हणून मी त्याच्यात गेलो आणि तेव्हापासून त्यांचा होऊन गेलो. या घटनेला एक 10-12 वर्ष होऊन गेली. तर त्याच्या निवेदनात मी दरवेळेला रामाच्या जन्माच्या वेळेला वेगळं काहीतरी बोलायचं म्हणायचो आणि त्यावेळेला टीव्हीवर एक जाहिरात चालू होती आणि त्यात एक नर्स येते आणि अनेक बाळं असतात आणि त्या बाळांचं लिंग ती बघत असते असं पांघरून उचलून की मुलगा आहे का मुलगी आहे. तर सगळ्या मुली 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 ओळीने येतात आणि एके ठिकाणी ती असं उचलती आणि इट्स बॉय म्हणून जोरात ओरडती. त्यावेळेला मला एकदम पुरंदऱ्यांचं शिवचरित्रातल्या शिवजन्माच्या वेळचं निवेदन आठवलं. तिथे म्हणतात पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला आणि असं करता करता पुत्र जिजाऊला झाला असं पुढे म्हणतात. तर त्यामुळं हा पुत्र अशा रीतीचा होणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या इथल्या वाङ्मयातनं राम जन्माला येणार आहे हे रामाचं नाव ठेवण्याच्या आधीपासून लोक म्हणतात. आधी तुम्ही लिहिलं तर राम जन्माला यायचा आहे म्हणून सगळे ग्रह इथं आहे. अमुक झालंय तमुक झालंय. हे राम हे मुलगा तो जन्माला यायचा आहे त्याचं नाव ठेवायचंय त्याच्या आधीपासून राम जन्माला यायचा आहे म्हणतात तो इट्स बॉय असतो. खऱ्या अर्थानं पुरुषार्थ असतो तो पुरुष असतो. बाकी ओठावर मिशा असलेली माणसं भरपूर. त्यामुळं तो राम जन्माला यायचा म्हणजे अंतःकरणात राम असणं म्हणजे काय हे कळण्याकरता मी एवढं सांगितलं. तर त्यांच्या निवेदनात मी अशा गोष्टी सांगायचो म्हणून मला रुचिताने 10 दिवस तुम्हाला सांगायचं काम दिलंय बरं का. ते मूळ कारण काय आहे तुम्हाला आज गंमत म्हणून सांगितलं. तर या रामजन्माचा सुद्धा एक अप्रतिम अर्थ येतो की हा जन्माला आलेला राम कुठला आहे. तर हा जगात आपण जो बघतो जनमानसात बघतो जो माणूस म्हणून जगला जो विष्णूनं अवतार घेतलेला आहे तो राम आहे.
बरं यांची नावं कोण ठेवलेली आहेत बरं? आपल्याकडे आई नाव ठेवती, बाबा नाव ठेवतात. बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे की आत्यानं नाव ठेवायचं असतं. मग काही ठिकाणी घरातली वडीलधारी म्हणजे आजोबा वगैरे मंडळी यांची काहीतरी इच्छा असते म्हणून नाव ठेवलं जातं. इथं या चारही मुलांची नावं वसिष्ठ ऋषींनी ठेवली. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. चाराचे 4 अर्थ सांगतो आणि आज थांबतो. आणि मग उद्या आतला राम कसा आहे म्हणजे या रामाकडून कुठल्या रामाकडे जायचंय ते आपण उद्या बघताना सुरुवात करूया. मग हे आज फक्त नावांचे अर्थ सांगतो. जिथं मन रमतं ना तो राम. मी कालच सांगितलं की आपण रममाण होऊन जातो. ज्याच्यापाशी आराम आहे, ज्याच्यापाशी विराम आहे तो राम. आणि खरंच सांगतो, रामाची कथा तुम्हाला माहित नाही असं आहे का हो? सर्वांना माहित आहे. कणकणमय राम, कंकर कंकर शंकर अशी ही भूमी आहे आपली. आणि तरी सुद्धा रामकथा तुम्ही मन लावून ऐकत असता. सगळेच ऐकतो. पुन्हा रामकथा आहे म्हटलं की पुन्हा ऐकतो. आता रामायण मालिकेनं विक्रम केला पुन्हा. कारण मन रमतं तो राम. मन रमतं म्हणून आपण ऐकत असतो. आपल्याला कोणी जबरदस्ती नसती केलेली. लक्ष्मणाचा अर्थ काय? हे सगळे तार्किक अर्थ आहेत ना त्यांच्या कॅरेक्टरवरनं म्हणजे वागणुकीवरनं लावले. तर लक्ष्मण ज्याचं लक्ष आणि मन दोन्ही राम आहेत. एकच लक्ष लागतं भगवंताला आणि मन पूर्ण वाहिलेलं आहे. तर हे मन आणि लक्ष ज्याचं रामच आहे तो लक्ष्मण. तुम्हाला गंमत माहित आहे का? लक्ष्मणाचा आणि रामाचा हा जो जिव्हाळा आहे की नाही म्हणजे लक्ष्मणाला रामाचा भविष्य प्राण असं म्हणतात. तो बालपणापासून जिव्हाळा आहे बरं का. हा राम कुठलाही जिन्नस खाताना लक्ष्मणाला भरवल्याशिवाय खायचा नाही. आणि झोपताना त्याला लक्ष्मण जवळ लागायचा. त्याच्या अंगावर हात ठेवून. त्या मुलांच्यात आपसात प्रेम असतं. ती एकमेकाशी गुरफटून झोपतात बघा. अगदी कुत्र्या मांजराची पिल्ल सुद्धा एकमेकाच्या कुशीत जाऊन झोपलेली असतात. तर राम आणि लक्ष्मण अशी ही जोडी आहे. आणि भरत आणि शत्रुघ्न अशी जोडी. म्हणजे सुमित्रेच्याकडे सेवा हा गुण आहे. त्यामुळे तिची दोन्ही मुलं दोघांची सेवा करतायत. भरत हा रामासारखाच आहे निळा सावळा. मग भरत कोण? भक्तीत रस. ज्याला भक्तीत रत होतो तो भरत. हा कायम रामाच्या भक्तीत रत आहे. आणि शत्रुघ्न सुद्धा तसाच महान आहे की तो नाव न घेता तसा बाजूला राहिलेला आहे पण कायम सेवेत आहे. शत्रूचं हनन करणारा शत्रुघ्न. अशी ही 4 मुलं अप्रतिम झालेली आहेत. आणि चारही विष्णूच आहेत ना. म्हणजे विष्णूंनी 4 भागात हे स्वतःला विभागलेलं आहे. आणि असं घडतं बरं का. तुम्हाला आपल्या पुराणांची वेदांची थट्टा करताना लोकांनी बऱ्याच वेळेला द्रौपदीचे 5 पती कसे हा थट्टा करायचा विषय केलेला आहे. तर याच्यात सुद्धा महाभारतात कथा येते. आणि ती व्यासमुनी द्रौपदीच्या वडिलांना सांगतात त्यावेळेला 5 लग्नाला मान्यता देतात ना द्रौपदीचे वडील. त्यावर देत नाही. ही कथा अशी आहे की इंद्रच मुळात जुन्या एका घटनेमुळे 5 रूपात जन्माला येतो. आणि ते म्हणजे 5 पांडव आहेत. तो एकटा इंद्रच आहे आणि द्रौपदी हा इंद्रपत्नी शचीचा अवतार आहे. त्यामुळं इंद्र हा तिचा पती असल्यानं या 5 तिचं लग्न. कारण इंद्र 5 रूपात जन्माला आलेले असतात. तसे राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न या 4 रूपात स्वतः विष्णू अवतार घेतलेले. आणि त्यामुळं ही कथा अशा रीतीनंच आपण लक्षात ठेवायची आहे. तर या चौघांचीही नावं ठेवलेली आहेत. आणि ही मुलं आता राजवाड्यात वाढायला लागलेली आहेत. तर आपण त्यांच्या संपूर्ण चरित्राचं अवगाहन करणार आहोत. पण आपल्याला 10 दिवस हे सगळं ऐकायचंय. आपल्या वेळापत्रकाचा विचार करून काही जणांना प्रश्न विचारायचे असतील तर त्या वेळेचा विचार करून मी वाणीला इथं आपल्या अनुमतीनं विराम देतोय. प्रभू रामचंद्र की जय. सर प्रश्न नाहीये कोणाचे काही आपण थोडा वेळ घेऊ शकतो. थोडा वेळ घेऊ शकतो. हो चालेल. चालेल. मग आत्माराम हा तेच म्हणजे असं म्हणणार आपण इथंच करून टाकूया जी आपण उद्यावर सोडणार आहोत. आणि तुम्ही माझी परिस्थिती अवघड करताय बरं का. म्हणजे उद्या काय बोलायचा हा प्रश्न पुन्हा माझ्यासमोर आहे. पण ठीक आहे ऐकायची इच्छा आहे तर बोलणाऱ्यांना कशा करता थांबवा. मी सांगतो तुम्हाला. आतला राम म्हणजे काय असतं. कारण आपण रामाकडे जायचंय तर विषय तर पूर्ण होऊ दे. काही बिघडत नाही. मंडळी दशरथ या शब्दाचा अर्थ बघ. संपूर्ण रामायण जे आहे ना ते आपल्याला या शब्दांच्या अर्थावर अर्थात हे तर्कानं जाणायचंय. कारण स्वतःसाठी जाणायचंय, माझ्या मनासाठी जाणायचंय. वास्तवातलं वाल्मिकीने काय लिहिलंय मी तुम्हाला सांगत चाललोच.
पण आतलं जे आहे ना ते वेगळं आहे. मला केळकर अण्णांनी सांगितलेलं होतं, म्हणजे दादा महाराजांचा जो घराण्याचा उल्लेख केला ना, त्यांच्याकडे मी भावार्थ रामायण मागायला गेलो होतो. त्यावेळेला ते हातात ठेवताना ते म्हटले, ते हे सगळं आतलं आहे बरं का. मग आतलं म्हणजे काय असतं याच्या दृष्टीनं तुम्ही जर विचार केला तर अनेकांनी त्याचा सुद्धा अर्थ सांगितलेला आहे. तो अर्थ असा आहे की दशरथ म्हणजे आपला देह आहे. हा 10 इंद्रियांचा रथ आहे. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. आणि रथ ही चालणारी गोष्ट आहे, वाहन आहे. तसा आपला देह चालत असतो. आलं का लक्षात? म्हणजे जिवंत असताना चालत असतो, म्हणजे त्यात राम असताना चालत असतो. हे सरळ साधी गोष्ट आहे. तर दशरथ ही 10 इंद्रिय आहे. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय मिळून कुठली ती मोजत बसायचं कारण नाही, सर्वांना माहित आहे. आणि प्रत्येक इंद्रियाला एक एक तोंड असतं. आणि त्या इंद्रियाला जे तोंड असतं ते मुख प्रत्येक इंद्रियात, आणि ते भोग मागत असत. आता प्रत्येक इंद्रियाचं तोंड म्हणजे 10 इंद्रियांची 10 तोंड आहेत. 10 तोंड आल्यानंतर त्याला 10 तोंड जी आहे त्याला आनन असा शब्द आहे. म्हणजे दशरथ आणि त्यांची 10 तोंड म्हणलं तर दशानन होते. आणि दशानन कोण आहे तुम्हाला माहित आहे? त्याचं नाव आहे रावण. तो दशानन आहे. मग आता दशरथाचाच रावण कसा होतो? एकाच देहात सगळं बघायचंय. दशरथ म्हणजे हा देह, या देहाचाच दशानन कसा होतो? तर ही 10 तोंड जी आहेत ना ती भोग मागत असतात. हे ज्याला आपण लौकिक अर्थानं तोंड म्हणतो, ज्याला मुख म्हणतात, चांगलं चुंगलं खायला मागत असतो. गोड आवडलं की भरपूर खातो, मग मधुमेह होतोय ना. आणि कानाला चांगलं चांगलं ऐकायला पाहिजे असतं. म्हणजे नको ते सुद्धा ऐकायला पाहिजे असतं. भांडणं बिंडणं लागली की भिंतीला कान जास्त येतात असं म्हणतात. ते कानाचे भोग आहे. आणि त्यानंतर डोळ्यांना बघायला पाहिजे असतं. डोळ्यांना सुद्धा नको ते बघायला आवडतं. भांडण बघायला गर्दी म्हणजे प्रचंड, काय सांगू, अशा अनेक गोष्टी. तर ह्या भोगांची ही सगळी केंद्र आहे. याला तुकाराम महाराज असं म्हणतात, छिद्रांचा आश्रम उंदीर कुळवाडी धननाम जोडी देवतेच. हा देह म्हणजे छिद्रांचा आश्रम आहे, एक एक भोग आहे, एक एक तोंड आहे. आणि पूर्वी घर ज्या वेळेला साधी होती त्यावेळेला त्याला भोक असायची भिंतीला, त्या छिद्रातनं प्रत्येक उंदीर असायची. त्याचा उल्लेख तुकाराम महाराज करतात की छिद्रांचा आश्रम उंदीर कुळवाडी. तसं हा देह म्हणजे छिद्रांचा आश्रम आहे आणि याच्यात उंदीर आहेत म्हणजे या मुखात जीभ नावाचा उंदीर आहे, त्याला चव कळती, त्यामुळे तू चांगलं चुंगलं खायला मागत असतो. खरं माझ्या देहात काय आहे असं तुकाराम महाराज सांगतात. आणि ती गोष्ट आपण महत्वाची धरायची. कुठली? त्यापूर्वी एक गोष्ट सांगतो मग तिथे येतो, म्हणजे आपण बरोबर आतल्या रामापाशी जाणार आहोत. तर गंमत कशी आहे की ही 10 तोंड ज्या वेळेला भोग मागायला लागतात, आणखी भोग पाहिजेत, आणखी भोग पाहिजेत, आणखी भोग पाहिजेत, आणि असं म्हणता 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 10 इंद्रिय भोग मागता 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 अनावर होतात. आणि अनावर असतं ते जनावर आणि विवेकी तो मानव, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. अनावर झाली की त्याचा दशानन होतो, म्हणजे रावण, की ज्याच्या भोगाला मर्यादाच नाहीये. म्हणजे याच देहात दशरथ असतो, याच देहाचा दशानन म्हणजे रावण होत असतो. मग या 10 तोंडांना ज्या वेळेला आपण मर्यादा घालतो तो मर्यादा पुरुषोत्तम असतो. आणि तेव्हा आपलाच राम असतो, तो आतला राम. तो राम आपल्या अंतरंगात जागून असतो. म्हणून एक पत्नी व्रत पाळणं हे रामानं ठरवलं. राम मर्यादा पाळत राहिले. त्यामुळं मर्यादा पुरुषोत्तम असा तो राम आहे. तर तो कधी निर्माण होतो? जेव्हा दशरथ हा तपश्चर्येनं सामर्थ्यशाली होऊन या दशाननाची 10 तोंड वेसण घालून आवरतो, विवेक जागृत होतो, तेव्हा हृदय सिंहासनावर राम बसलेला असतो. या बाहेरच्या रामाकडनं आतल्या रामाकडे जात असताना आपल्याला या मर्यादा शिकायच्या, हे लक्षात ठेवा. आता ह्या आतल्या रामाविषयी बोलत असताना अधिकारी संत यावर जास्त बोलतील, माझी तेवढी योग्यता नाही, पण मी फक्त त्याचा अर्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. आणि मग या 3 गुणांच्या राण्या प्रत्येकाजवळ असतात आणि त्यातनं हा राम कसा जन्माला येतो त्याचं कथानक आपण सगळं बघितलं. तर मित्रमंडळी, ते तुकाराम महाराज सांगतात की छिद्रांचा आश्रम उंदीर कुळवाडी धननाम जोडी देवतेचे. तर त्यांनी जन्माला कसा घातला? तर त्या उंदरांना धन पाहिजे असतं. घूस उंदीर हे उडकत जातात नाही धन,
विळ पाडून ते धन उडवतात जमिनीतलं. तर माझ्या देहात पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 राम राम राम, मी एकच भगवंताचं नाम भरून ठेवलंय की त्यांनी कितीही उकरलं तरी त्यांना एकच धन मिळतं. धननाम दोरी देवतेचे. म्हणजे तुम्ही राम बनून जाता. जसं त्या रामबाईनी सांगितलं, त्यांनी अंगठा उठवल्यावर राम उठलं. जसं गोंदवलेकर महाराजांच्या कुठेही देहाला कान लावला तर राम ऐकू आलं. चोखोबाच्या अस्थितनं विठ्ठल ऐकू आला. जनाबाईच्या शेळीतनं विठ्ठल ऐकू आला. तसा तुमचा देहच राम बनून जातो. अशा रीतीनं तो नाम घेणं हा एकमेव त्यातला मार्ग अलीकडे संतांनी कलियुगात आपल्याला सांगितलेला आहे. आता इथं वाणीला विराम निश्चितच मी देईन, पण ते देत असताना मला इथं 2 शंका दिसल्या. त्या माझं फारसं लक्ष तिथं जात नाही, पण दिसल्या. आमच्या धाराशिवकर सरनी विचारलं की दशरथाला एक कन्या होती, तिच्याविषयी सांगा. धाराशिवकर सर, आत्ता माझ्या डोक्यात तो विषय नाहीये, म्हणजे मला ते आठवत नाही, मी त्याविषयी बोलणार नाही आणि या संपूर्ण वाचनात माझ्या तिथे ते आलेलं नाही. आणि त्यानंतर प्रशांतजींनी विचारलंय मला, म्हणजे बहुधा रुचिताचे वडील असतील, की तमसा नदी कुठं आहे पुन्हा सांगा. तर तो तमसेचा उल्लेख गंगेच्या जवळ अशा रीतीनं करण्यात आलेला आहे. आणि आता परवा मी टीव्हीवर बघितलं तर त्यावेळेला ही वाल्मिकींचा आश्रम, लवकुशांची जागा वगैरे नेपाळमध्ये, म्हणजे बिहारमधनं नेपाळकडे जात असताना त्या सीमेवर तिकडे तो आश्रम दाखवण्यात आलेला आहे. आणि तिथं ती तमसा नदी पण दाखवण्यात आलेली आहे. आणि तिचा वाल्मिकींच्या ह्याच्यात उल्लेख मात्र गंगेपाशी असा करण्यात आलेला आहे. आणि या रीतीनं ती भौगोलिक स्थानं हुडकायला निश्चित हरकत नाही. न्यूज 18 वर आधी हकीकत आधा फसाना म्हणून कार्यक्रम लागतो. शनिवार रविवार तो लागत असतो. त्या कार्यक्रमात ही तमसा नदी आणि हे वाल्मिकींचं स्थान वगैरे सगळं दाखवलं आणि ते पुन्हा पुन्हा दाखवत असतात. किंवा आपण नेटवर किंवा युट्यूबवर न्यूज 18 आधी हकीकत आधा फसाना टाकलं ना, हा एपिसोड टाकला तर आपल्याला बघायला मिळू शकेल. तर आपण तसा प्रयत्न करावा. आपण अतिशय आनंदानं ऐकलं. आणि खरं तुम्हाला सांगू का, की जादा बोल म्हणून सांगणं हे वक्त्याच्या दृष्टीनं महत्वाचं असतं. कंटाळा आला बास रे बाबा असं कोण म्हणत नाही. ही आनंदाची गोष्ट आहे. अर्थात रामात मन रमतं म्हणून हे घडतं याची मला जाणीव आहे. तरीही मर्यादा पुरुषोत्तमाची आठवण करून आपण वाणीला मर्यादा देऊया आणि विराम घेऊया. प्रभू रामचंद्र की जय. खूप धन्यवाद. थांबायचं आपण इथे. हो. चालेल. मी मीटिंग